नमस्कार, मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आज आपण नव्याने पुन्हा एकदा भेटतो आहोत नवीन विषयासहित. आजपर्यंत आपण ऑटिझम असो, ADHD मुलं असो, डाऊन सिंड्रोम प्रकारातली मुलं असो किंवा इतर मायक्रोसिफेली, हायड्रोसिफेली असो किंवा इतर बाकीचे सगळे सिंड्रोम असो, डिले डेव्हलपमेंटची मुलं असो, यांच्याविषयी बरीचशी माहिती घेतली आपण आता. तर आज आपण एका नव्या नवीन विषय आणि महत्त्वाचा विषय जो आहे की जो ऑटिझम, ADHD मूल किंवा डिले डेव्हलपमेंटची मुलं असतील किंवा डाऊन सिंड्रोमची मुलं असतील की त्यांच्या वयात येणारी ही जी मुलं आहेत, ऑटिझम, ADHD किंवा इतर प्रकारातली मुलं आणि किंवा वयात आलेली मुलं जी आहेत, येणारी मुलं आहेत, तर त्यांच्यामध्ये हार्मोन चेंजेसमुळे होणारे बदल आणि त्याच्यामुळे त्यांची वाढणारी हायपर ॲक्टिव्हिटी असेल किंवा त्यांचं ॲग्रेशन असेल किंवा इम्पल्सिव्ह बिहेवियर असेल, तर याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर आपण बऱ्याच वेळा बघतो पालक म्हणून किंवा थेरपिस्ट म्हणून जेव्हा आम्ही पालकांशी चर्चा होते, डिस्कशन होतं, तर ज्यावेळी मुलं सुरुवातीला थेरपी जेव्हा घेतात तर बऱ्यापैकी छान मुलाचा ग्रोथ होताना आपल्याला दिसतो. अगदी मूल 10-11 वर्षांचं होईपर्यंत छान मूल सगळं अगदी जेव्हा 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये जर मुलाने थेरपी घेतली असेल तर त्याचं डेव्हलपमेंट अगदी छान होताना आपल्याला दिसतं. तर जेव्हा मूल 11-12 वर्षांचं मूल होतं की जे टीनेजमध्ये जातं किंवा वयात यायला चालू होतं, त्याच्यामध्ये होणारे हार्मोन बदल जे आहेत, हार्मोन चेंजेस जे आहेत, तर वयवर्ष 11 ते 17 किंवा 12 ते 17-18 वर्ष वयाची जी मुलं आहेत, हा जो पॅच आहे, तर काही मुलांमध्ये असं दिसून आलेलं आहे की ही मुलं हार्मोन चेंजेस नंतर अतिशय हायपर होत आहेत किंवा अग्रेशन मुलांमध्ये येतं आहे, इम्पल्सिव्ह बिहेवियर मुलांमध्ये येतं आहे, तर हायपर ॲक्टिव्हिटी मुलांची वाढती आहे. तर ॲग्रेशन म्हणजे की खूप हिंसक बनत आहेत मुलं त्या, आणि इम्पल्सिव्हिटी म्हणजे की त्यांच्या ते आवेशामध्ये येऊन ते काय चूक करत आहेत, काय बरोबर करत आहेत हे त्यांना कळत नाही आहे. तर हे हार्मोनल चेंजेसमुळे त्यांच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, शारीरिक बदल, शरीरामध्ये होणारे बदल, तर ते त्यांच्या लक्षात येत नाही आहे की आपल्याला नेमकं काय होतं आहे, कशामुळे होतं आहे, कुठे आणि कसं रिॲक्ट व्हावं, काय करावं, तर ते स्वतःच संभ्रमावस्थेमध्ये असतात. त्यामुळे काही मुलांमध्ये आपल्याला या सगळ्या ॲक्टिव्हिटी दिसून येतात की जसं की हायपर ॲक्टिव्हिटी असेल, ॲग्रेशन असेल, इम्पल्सिव्ह बिहेवियर असेल, तर ते त्याच्यामध्ये स्वतःला मारून घेतात किंवा इतरांना मारतात, आजूबाजूच्या वस्तू फेकतात वगैरे, किंवा विनाकारणच रडतात, विनाकारणच हसतात. तर अशा वेळी पालकांना प्रश्न पडतो की बाबा आतापर्यंत तर मूल एवढं छान होतं आणि अचानक असं का झालं. काही मुलं अगदी जी बॉर्डर लाईन मुलं आहेत, मग ती ऑटिझम असू देत, ADHD असू देत, डाऊन सिंड्रोमची असू देत किंवा इतर कुठल्या सिंड्रोमची, CP असतील किंवा अजून कुठली मुलं असतील, तर काही मुलांमध्ये हे चेंजेस झालेले आपल्याला हार्मोन चेंज नंतर झालेले दिसतात आपल्याला. तर अशा वेळी पालकांना प्रश्न पडतो की काय करायला पाहिजे. हा खूप मोठा क्वेश्चन मार्क पालकांच्या समोर असतो की अशा वेळी मुलाला कसं हँडल करायचं, नेमकं काय करायचं, याला ट्रीटमेंटची गरज आहे की याला थेरपीची गरज आहे. पालकसुद्धा त्यावेळी खूप पॅनिक होऊन गेलेले असतात की आता याला सांभाळायचं कसं, याला समजून कसं घ्यायचं, याला काय करायचं नेमकं. तर पालकसुद्धा गोंधळून जातात अशा वेळी. तर ही अवस्था जी आहे मुलांची, टीनेज ची अवस्था आहे, हार्मोन बदलाची जी अवस्था आहे मुलांची, तर ही खूपच आपल्याला डेलिकेटली आपल्याला हँडल करावी लागते. काही मुलांमध्ये हे जे बदल झालेले दिसतात, सगळ्याच मुलांमध्ये हे अशा प्रकारचे बिहेवियर होतात असं नाही आहे, पण काही मुलांमध्ये असे बिहेवियर होताना आपल्याला दिसतात. हायपर ॲक्टिव्हिटी वाढते, ॲग्रेशन वाढतं, इम्पल्सिव्ह बिहेवियर वाढतं, मूल स्वतःला मारून घेतं किंवा घरातल्या वस्तू सतत रागराग करतं, चिडचिड करतं किंवा सतत विनाकारणच हसतं, विनाकारणच रडतं, जोरात काही कारण नसतानाच मूल या गोष्टी करायला लागतं. तर पालक अशा वेळी खूप गोंधळून जातात की नेमकं आता आम्ही काय करावं. तर एक
थेरपिस्ट म्हणून जेव्हा आमच्याकडे पालक येतात तर त्यावेळी आम्ही पालकांना हाच सल्ला देतो की मुलाला स्वतःलाच समजत नाही की आपल्याला काय होतं आहे. हार्मोन चेंजेसमुळे त्याच्यामध्ये होणारे बदल आहेत, शरीरामध्ये होणारे बदल आहेत किंवा त्याच्या मेंदूमध्ये होणारे काही बदल आहेत, त्याच्या मेंदूमध्ये होणारे केमिकल चेंजेस जे आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये येणारी एन्झायटी असेल किंवा अजून काही असेल तर त्यामुळे मूल थोडं ते सुद्धा चिडचिडं बनतं आणि त्याला त्यावेळी समजून घेणं जास्त गरजेचं आहे. ज्यावेळी मूल ॲग्रेसिव्ह होतं किंवा इम्पल्सिव्ह बिहेवियर मुलाचं असतं, हायपर ॲक्टिव्हिटी मुलामध्ये असते, तर अशावेळी आपण त्याच्यावरती चिडचिड न करता त्याची ती फेज जाऊ द्यायची असते की कालावधी असतो मुलाचा की थोडा वेळ काही मुलं 10-15 मिनटं या फेजमध्ये असतात, काही मुलांचं ही फेज जास्त काळाची असते, अर्धा तासाची 1 तासाची ही फेज असते, काही मुलांची झोप पण कमी झालेली असते या अवस्थेमध्ये, काही मुलं 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत झोपत नाहीत. तर ह्या सगळ्या समस्यांना पालकांना तोंड द्यावं लागतं, म्हणून पालक पण गोंधळून गेलेले असतात. तर अशावेळी गोंधळून न जाता मूल ॲग्रेसिव्ह झालं असेल तर आपण पण त्याच्यावरती चिडचिड करणे किंवा रागावणे किंवा त्याला पण उलट काहीतरी करणे की जर आपण त्याला उलट मारायला गेलो तर मूल आपल्याला मारेल, कारण ती अवस्था किंवा ती स्टेजच अशी आहे की नॉर्मली जर आपण नॉर्मल सामान्य मूलसुद्धा जर बघितलं त्या वयातलं, साधारण 11, 12, 13 वर्षांची मुलं जर बघितली आपण, 8वी, 9वी, 10वीची मुलं, तर ही मुलं अगोदर आपलं सगळं आईचं सगळं ऐकत असतात, पण त्या वयात आल्यानंतर आईनी जर एखादं काही काम सांगितलं तर लगेच चिडचिड करायला लागतात किंवा ते काम करायचं टाळतात, नाकारतात. तर ही नॉर्मल सायकॉलॉजी आहे मुलांची, तर तीच या मुलांमध्ये असते, पण ती फक्त कशा प्रकारे रिॲक्ट व्हायचं आहे आपल्याला हे या मुलांना माहिती नसतं. म्हणून अशा पद्धतीने हे मूल हायपर ॲक्टिव्हली किंवा ॲग्रेशनली किंवा इम्पल्सिव्ह बिहेवियरनी रिॲक्ट होतं किंवा स्वतःला मारून घेतं किंवा इतरांना मारतं किंवा वस्तूची तोडफोड करतं. अगदी अक्षरशः त्या आवेशामध्ये मुलाला कळत नाही की आपण मोबाईल तोडला आहे किंवा घरातल्या TV असेल, फ्रीज असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील, अक्षरशः मुलं तोडफोड करतात. तर अशावेळी त्यांना मारू नका, त्यांना समजून घ्या ती फेज आणि तिथे पेशन्सली मूल हँडल करा. आता आपल्याला बऱ्यापैकी आता हा फेज जो आहे हा 11 वर्ष, 12 वर्ष ते 17-18 वर्षांचा हा जो कालावधी आहे, बराचसा 5-7 वर्षांचा, 5-6 वर्षांचा कालावधी आहे ही फेज. आणि प्रत्येक दिवशीच मूल असं करेल असं नाही, काही वेळा त्याचे मूड स्विंग्स असतात. तर कधी कधी मूल चांगलं पण बिहेव करतं, त्यावेळी त्याला ॲप्रिशिएट पण करा. आणि ज्यावेळी मूल राग करतं आहे किंवा चिडचिड करतं आहे तेव्हा त्याला समजून पण घ्या की ज्यामुळे मूल जास्त ॲग्रेसिव्ह होणार नाही किंवा इम्पल्सिव्ह होणार नाही. तर त्यावेळी मुलाला समजून घेणं गरजेचं आहे. तर अशा वेळी पालकांनी आता जर लक्षात आलेलं आहे की मूल आता आपलं ॲग्रेसिव्ह होणार आहे किंवा त्याला चिडचिड करण्याच्या फेजमध्ये मूल येतं आहे, तर त्या अगोदरच आपल्याला माहिती असतं की मूल आता नेमकं काय करू शकतं. तर जर तो वस्तू फेकत असेल किंवा काही करत असेल तर अगोदरच त्याच्या हाताला वस्तू अशा तुटणाऱ्या, फुटणाऱ्या किंवा इतरांना इजा होणाऱ्या, लागणाऱ्या किंवा त्याला स्वतःला काही होईल त्यातनं, अशा गोष्टी त्याच्या आजूबाजूला ठेवू नका. तर त्यावेळी ही काळजी घ्या. एक 2-4-5 वर्षांचा कालावधी आहे हा, पण हे आपल्याला पालक म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात किंवा कराव्या लागतात. त्यांना समजून घेणे पण गरजेचं असतं आणि त्याच्याकडनं त्याला स्वतःलाही इजा होणार नाही आणि त्याच्यामुळे इतरांना पण कुणाला इजा होणार नाही आणि त्याचाही राग किंवा त्याचाही आनंद आहे, त्याचा राग आहे, हा सुद्धा बाहेर पडणं गरजेचं आहे. तर तो फक्त योग्य पद्धतीने बाहेर कसा काढावा हे त्याला माहिती नसतं, म्हणून मूल राग अशा पद्धतीने बाहेर काढतं. तर पालकांना मी घरामध्ये मूल जेव्हा असतं त्यावेळी मी हेच सांगेल की त्याला समजून घ्या आणि त्याच्या हाताला येणाऱ्या अशा वस्तू ठेवू नका की ज्या तुटतील, फुटतील किंवा त्यामुळे त्याला लागेल किंवा इतर कुणाला घरामधल्यांना लागेल, अशा वस्तू त्याच्या आजूबाजूला ठेवू नका. आणि तो जेव्हा रागात असेल तेव्हा त्याच्यावरती हात उचलू नका किंवा त्याला तुम्ही अगदी रागवू नका
की ज्यामुळे तो तुमच्या अंगावरती येईल किंवा तुम्हाला काही इजा करेल, मारेल किंवा स्वतःला मारून घेईल. तर अशा पद्धतीने त्यांना तिथे सांभाळणं, समजून घेणं गरजेचं असतं. तर आणि पॅरेंट पण या स्टेजमध्ये खूप डिप्रेशनमध्ये असतात की आता नेमकं आम्ही काय करायला पाहिजे. तर अशा वेळी पालकांना पण काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यांना पण मार्गदर्शन करणं गरजेचं असतं की मूल या स्टेजमध्ये आहे, त्याला समजून घ्या. त्याला बऱ्याच वेळा, काही वेळा मुलाची ही जी फेज आहे, तर या ॲग्रेशनमध्ये मुलामध्ये काही वेळा अँझायटी पण असते की त्याला कळत नाही की आपल्याला नेमकं काय होतं आहे. त्यामुळे ते रेस्टलेस होऊन जातं, बेचैन होतं. तर काही वेळा आपल्याला मुलाला ट्रीटमेंटसुद्धा द्यावी लागते. काही मुलांना सायकियाट्रिक ओपिनियन आपल्याला डॉक्टरांचं घ्यावं लागतं की जे मानसरोग तज्ज्ञ असतात त्यांचं. त्यांच्या सल्ल्याने आपल्याला मुलासाठी, जर खूपच मूल कंट्रोल होत नसेल, खूपच मूल ॲग्रेसिव्ह होतं आहे, अगदीच आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातं आहे मूल, स्वतःला खूप इजा करून घेतं आहे किंवा इतरांना पण खूप इजा करतं आहे, तर अशा वेळी आपल्याला वैद्यकीय सल्ल्याची मदत घ्यावी लागते, डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. आणि त्यांच्या सल्ल्याने आपल्याला, जर डॉक्टर म्हणत असतील तर औषध गोळ्या घ्याव्या लागतात. मग ॲलोपॅथी असू देत किंवा काही पालक लोक होमिओपॅथी ट्रीटमेंट पण प्रेफर करतात अशा वेळी. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने मुलाला आपण ट्रीट करणं आणि गरज भासल्यास खूपच मूल अगदी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असेल तर त्याला ट्रीटमेंट करणं. मग ती होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, जी योग्य ट्रीटमेंट पालकांना वाटत असेल की होमिओपॅथीने मूल जरा कंट्रोलमध्ये येतं आहे तर होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्या. ॲलोपॅथीने जर मूल कंट्रोलमध्ये येत असेल तर ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. तर आणि अशा वेळी बऱ्याच वेळा असं पण बघितलं जातं की मूल, त्यांच्या वयाची जी मुलं असतात त्यांच्यासोबत चांगलं कम्फर्ट फील करतात मुलं आणि त्यांना खूप त्यांच्या वयाच्या मुलांसोबत साधं बरं वाटतं त्यांना, त्या वयाच्या मुलांसोबत राहिलं तर. आणि बऱ्याच वेळा असं होतं की पालक म्हणतात की हे करू नको, ते करू नको. आता अगोदरच पालकांना माहिती झालेलं असतं की मूल आता ही वस्तू घेणार आहे आणि फेकणार आहे. जसं मी आता म्हटलं की एकतर वस्तू अशा त्याच्या हाताशी येतील अशा ठेवूच नका आणि जर चुकून त्याच्या हाताशी आल्या तर त्याला नको असं म्हणू नका. आम्ही बिहेवियर मॉडिफिकेशनमध्ये नेहमी सांगत असतो की मुलाला नकारात्मक बोलू नका, नको करू असं म्हणू नका. तर तिथे नकोच्या ऐवजी हे बघ, हे बघ, हे बघ, त्याला डायव्हर्ट करा. हे बघ, हे बघ, हे बघ, हे काय आहे, हे घे, ते माझ्याकडे दे आणि तू हे घे. अशा प्रकारे त्याला कुठेतरी डायव्हर्ट करा, जेणेकरून त्याचं ॲग्रेशन जे आहे, जो तो फेकण्याच्या किंवा तोडण्याच्या किंवा कुणाला मारण्याच्या मोडमध्ये आला असेल तर थोडा तिथे डायव्हर्ट होईल 2-5 सेकंद तरी. आणि कदाचित तो ती गोष्ट करायची थांबून जाईल, विसरेल तो त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने पण मुलाला आपल्याला तिथे ट्रीट करता येतं, हँडल करता येतं. तर बऱ्याच वेळा पालक असं म्हणतात की पूर्वी मूल खूप चांगलं होतं, घरातली सगळी कामं ऐकायचं, सगळी कामं करायचं, परंतु आता करत नाही. त्याला थोडं जरी मोठ्या आवाजात बोललं तर राग येतं. ही नॉर्मल सायकॉलॉजी आहे. नॉर्मल मुलांनासुद्धा आपण जर एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी त्या वयातल्या सामान्य मुलांना जर रागवलो तर त्यांना पण राग येतो. तसंच या मुलांचं सुद्धा असतं. यांनासुद्धा थोडं जरी आपण मोठ्या आवाजात बोललो, त्यांच्यावरती ओरडलं, रागवलं तर त्यांना राग पण येतो. मग त्या रागाच्या भरात ते काय करतील हे आपण सांगू शकत नाही. कदाचित ते स्वतःला मारतील, इतरांना मारतील किंवा आपल्याला काहीतरी बोलतील किंवा काहीतरी फेकतील किंवा कशा प्रकारे रिॲक्ट होतील हे आपण सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीने ही जी वयात आलेली जी मुलं आहेत त्यांना अशा पद्धतीने आपल्याला हँडल करावं लागतं. पालक म्हणून असेल किंवा थेरपिस्ट म्हणून असेल किंवा अजून कुणी त्याला सांभाळणारे जे केअरटेकर वगैरे असतात त्यांनासुद्धा हा मला सल्ला द्यावासा वाटतो. तर त्यासोबत अजून आपण त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा बदल करतो. ज्यावेळी मूल थेरपीसाठी येतं तर बऱ्याच वेळा काय होतं की हार्मोन चेंजेसमुळे बऱ्याच वेळा मुलामध्ये एकतर चान्सेस असतात की त्याची अँझायटी वाढते.
त्यामुळे जसं मी म्हटलं की त्याला जर आपल्याला अँझायटीसाठी जर खूपच अँझायटी असेल मुलामध्ये, खूपच मूल कंट्रोलमध्ये नसेल किंवा विनाकारणच मूल रडतं आहे, तर आपल्याला त्याला ॲलोपॅथी सायकॅट्रिक ट्रीटमेंटची पण गरज भासू शकते. आणि काही मुलं जी आहेत की जी नुसत्या थेरपीनी सुद्धा कंट्रोलमध्ये येतात, तर फक्त त्यांच्या थेरपीमध्ये आपल्याला प्लॅन करावा लागतो. त्याची ओटीची थेरपी असेल किंवा सेन्सरी डाएट थेरपी असेल, तर या थेरपीज ज्या आहेत की त्या थोड्या ॲक्टिवली आणि ॲग्रेसिव्हली घ्याव्या लागतात, की ज्यामुळे मूल त्याच्यामध्ये जास्त थकेल आणि थकल्यानंतर मूल त्याची हायपर ॲक्टिव्हिटी असेल किंवा त्याचं ॲग्रेशन असेल किंवा त्याचं इम्पल्सिव्ह बिहेवियर असेल, हे बऱ्यापैकी रिड्यूस होताना दिसतं. तर त्याच्या ॲक्टिव्हिटी प्लॅनमध्ये सुद्धा आपल्याला बदल करावा लागतो. तर अशा प्रकारे जर आपण गेलो थेरपिस्टच्या मदतीने, डॉक्टरांच्या मदतीने आणि काउन्सिलिंग, पालकांचं काउन्सिलिंग करून जर आपण मुलाला हँडल करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच मुलामध्ये चांगले बदल होताना आपल्याला दिसतात आणि मूल आणि पालक दोघंही समाधानकारकरित्या हा जो पॅच आहे हा टेम्पररी पॅच असतो, तो व्यवस्थितरित्या जर हँडल केला तर मूल पण आणि पालकसुद्धा समाधानाने यातनं बाहेर पडतात, या फेजमधनं बाहेर पडतात. तर पालकांनी अगदीच घाबरून न जाता, खूप पॅनिक न होता थेरपिस्टचा सल्ला घेतला, काउन्सिलिंग घेतलं, सायकियाट्रिस्टची मदत घेतली, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल किंवा आयुर्वेदिक असेल, तुम्हाला कुठली ट्रीटमेंट जर जी योग्य वाटते तुमच्या दृष्टीने, तर ती कुठलीही ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. आणि त्यासोबत जर मूल थेरपीने जर कंट्रोलमध्ये येत असेल तर तो पण प्रयत्न आम्ही करत असतो. आणि जर नाहीच कंट्रोलमध्ये आलं मूल, तर अशा वेळी आम्ही त्याला वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला पालकांना देतो. तर अशा प्रकारे हे जे वयात येणारी मुलं जी आहेत किंवा वयात आलेली मुलं आहेत, तर अशा प्रकारे त्यांना आपल्याला हँडल करावं लागतं. तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर याच्यावरती जर जी पालक आहेत आता व्हिडिओ बघणारी, वयात येणाऱ्या मुलांचे पालक जर हा व्हिडिओ बघत असतील किंवा वयात आलेल्या मुलांचे पालक हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांच्या मुलांना जर असे काही इश्यूज जर मुलांमध्ये असतील, तर निश्चितच त्यांना चांगल्या प्रकारे आम्ही मार्गदर्शन करू. आमचा नंबर आहे 9970598429. तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि तुमच्या समस्येवरती आम्ही निश्चितच तुम्हाला मार्गदर्शन करू. तर हा आजचा एक महत्त्वाचा टॉपिक होता आपला, त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या विषयाला पुढच्या भागामध्ये जाऊया. तोपर्यंत धन्यवाद.